नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर कोळंब्यातनं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला अजून काम काही नाही दिसत आहे. कंपनीचे ट्रक्स वगैरे नुसते उभे दिसतात आणि त्या पुढे त्यांचा प्लांट आहे सिमेंटचा मिक्सिंग प्लांट. आणि डावी बाजू मात्र व्यवस्थित झालेली आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला ड्रायव्हिंगला इश्यू नाही. फक्त 2च लेन आपल्याला मिळणार आहे, समोर आपल्या वाहनं असणार आहेत, तेवढं फक्त लक्षात घ्या. मी या ज्या सूचना देतो मध्ये मध्ये, तर आपल्याला जर कोणाला असा प्रॉब्लेम वाटत असेल किंवा एवढ्या सूचना देऊ नका, कंटाळा आहे, कमेंट टाकून मला सांगा, मी जरा कर्टेल करण्याचा प्रयत्न करेन. पण जिथे धोके वाटतात तिथे मी सूचना देतो. पण आपल्याला असं जर काय वाटत असेल तर नक्की मला सांगा. डोंगरामध्ये वरती मस्तपैकी ढग उतरायला लागले. असं जरा दृश्य असलं की मस्त वाटत. ते वृक्ष डोंगर, मोडके झालेले, झाडं नसलेले. आणि इथे आता जर बघितलं तर या पट्ट्यामध्ये अजून झाडी वगैरे मस्त टिकून आहे आणि पाऊस झाला एकदम ते लश ग्रीन होतं. त्यामुळे अशी दृश्य जर समोर असतील तर ड्रायव्हिंग करताना वेळ पण कसा तो समजत नाही. आता ड्रायव्हरने तिकडे डोंगरावर बघून गाडी नाही चालवायची, समोर बघायचंय. पण लांब समोर जे काही दृश्य आहे त्याचा आस्वाद नक्की त्याने घ्यावा. पाठीमागनं आपल्याला इंडिकेटर देतोय अपर डिपर. माझ्या समोर मोठा ट्रेलर जात आहे, काय तू कितीही तिकडनं आरडाओरडा केलाच पाठीमागून तरी काय मी तुला पुढे जाऊ देऊ शकत नाही. आणि इथे सुद्धा समोरनं वाहन आहे, शक्यतो विखोरी करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ट्रॅफिक ब्लॉक होणार आहे, सगळ्यांना त्रास होणार आहे त्याचा. त्याचा डाव्या बाजूला नदीच आहे, त्याच्यामुळे इकडे काय होण्याचं नाही. ही जी बाजू आहे तिथे डोंगर फोडण्याचं आता काम चालू आहे. मस्तपैकी पराठा मारला आपल्याला. आता आपण संगमेश्वर जवळ आलोय. हा टर्न झाला की पुढे संगमेश्वर. इथेच ट्रॅफिक बऱ्यापैकी ब्लॉक असतं. सुदैवाने आता आपण या वेळेत आलोय, आता तरी गाड्या नाहीयेत फारशा, त्याच्यामुळे काय आहे ट्रॅफिकला मोठा काही इथे इश्यू होणार नाही. पण रस्ता बघा, सगळा खड्डा आणि घट्ट मस्त चिखल आहे. दिवाळीतलं कालवलेलं घट्ट कालवलेलं जे उठणं असतं त्याची आठवण होती. एक प्रकारे आपल्या गाडीला दिवाळीत चालली असं म्हणायला हरकत नाही. मातीचं उठणं लावतोय आपण मस्तपैकी. संगमेश्वरच्या पुलाचं काम आता काय झालेलं ते अजून पुढे दिसत नाहीये काही. जुन्या पुलावरनं ट्रॅफिक आहे. सुदैवाने आता गाड्या कमी दिसत आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ नये अशी अपेक्षा आहे. पण आता शास्त्री पुलापर्यंत जाऊया. हा जो उजवा डोंगर दिसतोय छोटासा तो सगळा कट होणार आहे, कारण तो पूल तिकडनं असा गोलाकार फिरून त्याला कनेक्ट होणार आहे पुढे रस्त्याला. आता आपण संगमेश्वर पुलाजवळ आलोय. पूर्ण चिखलमय आहे आणि पुलाचं कामही अजून बऱ्याच प्रमाणावर व्हायचंय, राहिलेलं आहे सगळं.
हा 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 हा. असं वाटतंय की बाहेर उतरावं आणि लोळावं त्या चिखलात. इतका सुंदर मलमली चिखल झालेला आहे, मलमली चिखल. मस्त आहे. आणि आता इथे संगमेश्वरच्या जुन्या पुलावर आपण आलो. ही बस जाते तिकडे उजव्या हाताला. संगमेश्वरचा नवीन बस स्टँड, नवीन आता तर रिन्यू केलेला, नुकतंच नूतनीकरण झालेला बस स्टॉप. इकडे जरा ब्रिजच्या पिलरचं काम सुरू आहे. एक 2 मिनिटात थांबलो जरा इथे. आणि आता पुढे आपण शास्त्री पुलापर्यंत जाऊया. हा व्हिडिओ शास्त्री पुलाला थांबवूया आपण. इथे गर्डर्स वगैरे नुसते उजव्या हाताला बघा आणून टाकलेले, पण पिलर्सच अजून काही काम झालेलं नाही. ते गर्डर्स तिथे पुढच्या पुलावर नेऊन टाकणार आहेत का काय करणार आहेत, परमेश्वराला ठाऊक. पूर्वीचं ऐतिहासिक वळण. थोडंफार हे वळण तसंच राहणार असं दिसतंय, थोडंफार, पूर्ण नाही. आता इथे जरा ट्रॅफिक खोळंबलंय, काहीतरी काम सुरू आहे मध्ये. त्यामुळे एक साईड चालू आहे, एक साईड थांबवत आहेत, असं असणारे चित्र. इथे जरा आपण ब्रेक घेऊया, पुढचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू. एसटी बसचा थांबा आहे तिथे, त्याच्यामुळे तो साहेब काय बाजूला होणार नाही कुठे, आणि तो हटत नाही, त्यामुळे त्याच्या मागची गाडी पुढे येऊ शकत नाही. आणि आपल्या पाठीमागनं एक मोठा कंटेनर वाला येतोय आणि घुसून पुढे आलाय. ड्रायव्हर साहेब तंबाखू चोळतायत. वास्तविक नियम आहे, मद्यपान, तंबाखू, धूम्रपान हे काही त्यांनी करायचं नाहीये. पण आमच्या साहेबांना लहर आली, पाऊस पडतोय म्हटल्यावर ती लहर जास्त होते. त्याने चोळून घेतलेला आहे, अजून तोंडात टाकला नाहीये, पुढे जाऊन ते तोंडात टाकतील. आता इथे मेजर ट्रॅफिक ब्लॉक आहे हा. माझ्या अंदाजा शास्त्री पुलापर्यंत असणार आहे, कारण तिथे मधल्या पट्ट्यात काम चालू असतं. म्हणजे पैसा पण हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी काम चालू आहे, त्यामुळे कदाचित एकच बाजू या एकच लेन ओपन असणार आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक आहे. मगाशी समोरनं भरपूर गाड्या एकदम पुढे गेल्या, कदाचित त्या गाड्यांना सोडलं असेल, आपली बाजू थांबवली असेल असं आपण म्हणतोय. प्रत्यक्षात तिथे कोण जागेवर असेल की नाही इथपासून शंका आहे. ओव्हरऑल मी सगळ्या ठिकाणी बघतो, कुठेही पोलीस बंदोबस्त नाही, ट्रॅफिक ब्लॉक होतंय.
लोकांची भांडणं होत आहेत, पण तरी सुद्धा पोलीस कुठे मला असे फारसे दिसलेले नाही त्या रस्त्यांच्या कामांमध्ये. आणि कंपनीच्या माणसांकडनं काही ठिकाणी प्रयत्न होतो, काही ठिकाणी ते बघत पण नाही. इथे एक ही बिल्डिंग मला दिसतेय, मला तरी ते जरा धोकादायक वाटते, कारण बाकी सगळा डोंगर फोडून काढलाय आणि वरची ती बिल्डिंग तशीच आहे. राहायला गेला कोण आलेले दिसत नाहीयेत, पण हे जरा कठीण का वाटतंय काम मला. खाली संपूर्ण आणि मातीचा डोंगर आहे. इथे समोर बघा, हे सगळं ट्रॅफिक इथे ब्लॉक होत आहे. मी म्हंटल ते पुढे पैसा पण हायस्कूल आहे त्या ठिकाणी काम चालू असणार आहे, त्याच्यामुळे इथे सगळं ट्रॅफिक मध्ये ब्लॉक होत आहे. तो मधला रस्ता खूप अरुंद झालाय फ्लायओव्हरचं काम असल्यामुळे. दोन गाड्या काय बहुतेक पास होत नाहीत ऍट ए टाइम, काय समजत नाहीये. आणि त्यात पुन्हा चिखलाचा सगळा माखलेला रस्ता आहे. इकडे डाव्या हाताला MSCB चं काम चालू आहे. पोल वरती नवीन पोल टाकले, तिकडचे मधले पोल नव्हते ते काढून डाव्या हाताला साईडला घेतलं, त्यांचं काम चालू आहे. त्यांचं एक काम खूप जिकरीचं असतं, एवढा पाऊस वगैरे असतो तरी सुद्धा त्यांना ते कामं करतायत. अर्थात सप्लाय बंद करतात, पण असे काही अपघात झालेले, कोणीतरी चुकून सप्लाय चालू केला आणि पोलवर चढलेल्या माणसाला इजा झाली. तिथे उजव्या हाताला बघा, तो दगड सगळे फोडलेले आता बाजूला काढतोय तिथनं. फ्लायओव्हर आता तिथून जो चालू होईल तो डायरेक्ट पाठीची मगाशी आपण जिथनं उतार सुरू झाला तिथपर्यंत तो असणार आहे फ्लायओव्हर. इथे सुद्धा सगळं चिखलाचं साम्राज्य आहे. हे बघा, इथे मध्ये हा मोठाच्या मोठा खड्डा पडलाय आणि सगळा चिखलाने माखलेला खड्डा आहे, त्याच्यामुळे गाड्या इथनं खूप स्लो जात आहेत. मोठा खड्डा आहे अगदी. छोट्या गाड्यांना तर हे खूप अवघड काम आहे, खड्ड्यातनं गाडी नेणं फार कठीण आहे. त्याच्यामुळे ते ट्रॅफिक ब्लॉक होतंय. म्हणजे तसा रस्ता अरुंद नाहीये, पण या खड्ड्यामुळे सगळं इथे ब्लॉक होतंय. काहीतरी वाहून जावा म्हणून तिथे खड्डा करतोय दिसतंय का. पैसा पण हायस्कूलच्या अलीकडे हा मोठा खड्डा आहे, त्याच्यामुळे सगळा इश्यू झालाय ट्रॅफिक ब्लॉकचा. हा रस्ता मुळात इथे अरुंद झालेला आहे आणि पुढे सुद्धा असेच खड्डे असणार आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप स्लो झालंय. हे बघा, इथे सुद्धा असे मोठे मोठे खड्डे. हे बघा, पाऊणचा जाईल एवढा खड्डा आहे तो, पाऊणचा कुडलं असेल माझं. हा जो पॅच झालाय मध्ये सगळा एकदम वर्स्ट, म्हणजे वर्स्ट कंडिशन आहे आत्ताची रस्त्याची. तुम्ही गाडी सेकंड गिअरला नेऊच शकत नाही. फक्त काचा वर ठेवा आणि गाड्या चालवा, नाहीतर चिखल कधी तुमच्या दारात येईल पण सांगू शकत नाही. आता हा बघा, पुढचा थांबायलाच लागला त्याला, कारण तो खड्डा एकदम मोठा आहे इथे. हा बघा, तिथं गाडी खूप छोटी आहे, त्यांना तर त्रासाच आहे सगळं. हले डुले करत आपण चाललोय, जाऊया, काही इलाज नाहीये. आता जरा इथनं पुढे पेवर ब्लॉकचा रस्ता आलाय, पुढे शास्त्री पुलाच्या इथपर्यंत हा आपण व्हिडिओ करणार आहोत. तिथे थांबू आपण. मग येताना आता जरा मी विचार करेन, ह्या रोडनी परत यायचंय का डिंगणी मार्गे जायचंय. पण परवाच्या दिवशी कोणीतरी सांगितलं की डिंगणीला पण गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, हे सगळं खोदून ठेवलेलं आहे. अरे बापरे, पुढे आपल्या जो गाडी आहे इस्टिलो, त्याच्या पुढची जी गाडी आहे स्विफ्ट डिझायर,
त्याचा मागचा सगळा बंपर तुटून आलाय. तो माझ्या अंदाजानं आता खड्ड्यात तुटलेला आहे. सगळा रस्त्याला घासतोय, लोंबकाळतोय. तो बहुतेक खड्ड्यात गाडी गेली ना, त्याच्यात तो अडकला खाली आणि सगळा तुटून आलाय बाहेर. आणि तो सगळा रस्ता घासत चाललाय. त्याला कळलंय की नाही कळलंय कोणाच ठाऊक. बरं, आता आपण काय सांगू पण शकत नाही. हा मधला नसता तर मी जरा काहीतरी करून पुढे इंडिकेटर वगैरे देऊन त्याला सांगण्याचा प्रयत्न केला असता. हा, थांबून बघितलं नव्हतं म्हणजे कळलं त्याला. थांबला होता. आणि इथे मध्ये हनुमानाचं मंदिर. आता मी दाखवू पण नाही शकत कारण गाडी उभी नाही करता. आणि आता याच्या बरोबर उजव्या हाताला पलीकडे शाळा आहे. आता मध्ये थांबला तिथे. काहीतरी बंपरचं बघत होता वाटतं, काय केलं बघूया. थांबला मध्येच तो. काय तर तोडून काढतोय काय समजत नाही बंपर. त्याने तो तोडून काढायचा प्रयत्न केला पण बहुतेक जमलं नाही कारण तसा तो तुटणार नाही. फायबर आहे सगळं ते ना. आता बघूया काय केलंय ते. इथून दिसत नाही मला. हा नाही, जोडला ना त्याने, ठोकून बसवलाय परत. नशीब हे तुटलेलं नव्हतं, फक्त ब्रॅकेट मधनं निघाला होता. ह्या कशा एकदमच मोठ्या गाड्या आहेत त्यामुळे खड्ड्यामध्ये ज्यावेळेला पुढचं चाक जातं त्यावेळी पुढचा बंपर खड्ड्यात लागण्याची शक्यता असते. आणि ज्यावेळी पुढून गाडी वर येते त्यावेळेला मागचा बंपर खड्ड्यात अडकण्याचे चान्सेस जास्त असतात. छोट्या गाड्यांचे हाल आहेत. तर त्या मानानं आपली जी गाडी आहे एर्टिगा, त्याला हाईट जास्त आहे, तेवढा इश्यू नाहीये. हा बघा, हा जो चाललाय आता त्याने गाडी बाजूला उभी केली. आता काय मदत लागते काय बघूया त्याला. त्यांचा गार्ड वगैरे सगळाच तुटला होता पाठीमागनं. तो सगळा त्यांनी स्क्रू वगैरे रेडी होते त्यांच्याकडे, ते तयार केलं त्यांनी. आपण जरासा हातभार लावला. आणि हे कोणतरी मंत्री संत्री चाललेले दिसत आहेत. मंत्र्यांचा काफिला म्हणू आपण. या सगळ्या नवीन गाड्या आलेल्या पोलीस दलामध्ये. त्यातल्या पुढच्या पोलीस गाडीची जर सगळी आपटून चिपटून वाटच लागलेली आहे. नवीन गाडी आहे. आता आपण इथे शास्त्री पुलाला आलोय, शास्त्री पुलापर्यंत. शास्त्री पुलाचे म्हणजे दोन्ही पूल तयार आहेत, फक्त इथे जरासं काम राहिलंय डाव्या साईडचं. आणि उजव्या बाजूचा पूल आता आपल्याला त्याने ओपन करून दिलाय. इथे ट्रॅफिक थांबलंय परत. हा ट्रकवाला मध्ये का थांबलाय काही कळत नाही.
इथे व्हिडिओ थांबवतो म्हटलं होतं, पण जरा पुढे जाऊन बघू. इथे बघा, डाव्या हाताला तुम्हाला दिसेल सगळी दरड वगैरे कोसळून सगळं खाली आलंय. शास्त्री पुलाच्या इथे हा बघा, हा जो उजवीकडे रस्ता होतो, या समोरनं गाड्या येतात, हा डिंगणी रोड. त्याचा पण एक व्हिडिओ मी मागे तयार केलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर बघून घ्या. ह्या डिंगणी रोडने तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता. आता इथे बघा, जे मशीन जे लावलंय का रस्त्याचं, तिथे डाव्या हाताला पैसा पण हायस्कूलची बिल्डिंग येते. तर त्यातला बाहेरचा भाग थोडासा गेला गेला ते कट झालाय. पण पुढे मुख्य इमारत जी थोडी आत असल्यामुळे वाचली. त्यांचं पुढे जे ग्राउंड होतं ते मात्र सगळं गेलं. आणि आता परत चिखलाचा अनुभव घेऊया आपण. टिंगणी मार्गे जाण्याचा बेत केला होता, पण तो कॅन्सल केला. आणि तर तिकडे आता माझ्याच पुढ्यात जवळजवळ 3 बसेस गेल्या आतमध्ये. आणि बसला तुम्ही ओव्हरटेक करणं तिथे आत्ता तरी अवघड आहे या घडीला. तर तुम्हाला त्यांच्या मागणं मागणं मागणंच जायला पाहिजे, कुठपर्यंत, अगदी डिंगणी पुलापर्यंत. तिथे जरा तुम्हाला स्कोप आहे ओव्हरटेक करण्याचा, ते सुद्धा समोरनं वाहन नसेल तर. अदरवाईज तिकडनं ओव्हरटेक करायला काही स्कोप नाही. आणि आता मी तिथे थोडा वेळ उभा होतो, बघितलं तर तिकडनं पण मोठ्या सगळ्या गाड्या त्याच रोडनी बाहेर येत आहेत. म्हणजे तो रोड आता ओव्हर क्राऊडेड असणार आहे. त्याच्यापेक्षा इथे जो काय थोडा वेळ लागतोय, 10 मिनिटं 15 मिनिटं, ती परवडतील. पण तिथे तुम्हाला सावकाश जावं लागेल. शेवटी निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. पण मला तरी असं वाटतंय की त्या रोडने, डिंगणी रोडने आता ट्रॅफिक भरपूर असणार आहे. त्या तुम्हाला वेळेकडून परवडणार नाही. भले रस्ता चांगला आहे तो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण वेळेकडून आपल्याला ते नाही जमणार. त्यापेक्षा इथला मधला थोडा वेळ गेला तरी चालणार आहे. आणि इथे जे पॅचेस झालेले तिथे काही इश्यू नाहीये, तिथे तुम्ही स्पीड पकडून जाऊ शकताय. मगाशी आपण असेच रांगेत उभे होतो, तर आपण शेजारी जाणाऱ्या गाड्यांची रांग बघतोय. त्या तुलनेत आपल्या साईडला तेवढी रांग नाहीये, ट्रॅफिक नाहीये. हे सगळे आता परत चाललेली लोक आहेत, त्यांना आता उद्यापासून परत कामावर जायचंय. त्याच्यामुळे हे परतीच्या प्रवासाला लागलेले मुंबईकर आहेत सगळे. संगमेश्वर बस स्टँड, तिथे आता कामाची परिस्थिती बघा. एकीकडे डोंगर फोडण्याचं काम झालंय, थोडस झालंय, सगळं पूर्ण अजून फोडलेला दिसत नाहीये. आणि पुलाच्या इथे मात्र ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय, कारण जुन्या पुलावरनं ट्रॅफिक आहे. आणि जुना पूल खूप म्हणजे खूप तसा अरुंद आहे. अगदी पूर्वीच्या त्या काळातल्या ट्रॅफिक नुसार तो बनवलेला पूल आहे. त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक होत आहे. आणि रस्ता पुढे खूप खराब आहे. पटकन एखाद्या गाडीला ओव्हरटेक वगैरे करणं तिथे शक्यच नाहीये. त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय, तिथे ट्रॅफिकचा मात्र खोळंबा होतोय. त्यात मोठे ट्रक्स वगैरे असले की मग बघायलाच नको, अशी परिस्थिती आहे. ह्या अँगलने म्हणजे मुंबईहून रत्नागिरीला जातानाचा हा रोड, त्याच्यावर आता आपण आहोत. तर ह्या अँगलने तुम्हाला ब्रिज बघता येईल, ब्रिजचं काम. हा डावीकडे रस्ता गेला, हा रस्ता देवरुखला जातो. ते सगळं पुलाचं काम चालू आहे, अजून प्रगतीपथावर. अजून एक वर्षभरानंतर हा पूल बंद होईल आणि नवीन पूल चालू होतील वर्षभरात. त्यावेळेला वरून आपल्याला मिळालाच, संधी मिळाली तर वरून डोकावून बघणे.
जुना पूल कसा होता, तर आता तो ठेवतायत न ठेवतायत काय कल्पना नाही मला. पाडणार आहे. आता आपण संगमेश्वर मधनं थोडं पुढे आलोय, पुढच्या रस्त्याला, पुलावरून पुढे. हा परतीचा आपला प्रवास होता. मी 2 ठिकाणी म्हटलं येता इथे थांबतो, पण तरी परत जरा एक टेम्पटेशन झालं की परतीच्या प्रवासात काय काय दिसतं ते बघूया म्हणून. म्हणून हा पुढचा पण थोडासा व्हिडिओ मी ऍड करतोय. आणि मात्र आता इथे पुढे मात्र थांबतो. आता पुढे आणखीन काही वेगळं दाखवण्यासारखं नाहीये. आतापर्यंत आपल्या सपोर्ट बद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.